मी आपला शेतकरी मित्र विष्णू पाटील लोखंडे. आपण आज करत आहे टमाटर सिजंटाचं 6242 हे व्हरायटीची लागवड. आणि मित्रांनो ते पहा तिकडे लावणं चालू आहे. कॅमेरा नीट डरवाळा दाखव त्याला. ही मल्चिंग आपली 3500 खोड लावत आहे. आता हे 1.25 फुटावर लागवड आहे. आता टोमॅटोला आता बरोबर ऊन उतरल्याच ना. आपण 3:30 वाजेला स्टार्ट केलेलं आहे, 3:30 पावणे 4 वाजेला. पण पाठीमाग पहिली ड्रिचिंग, पहिली आळवणी काय करायची मित्रांनो, ह्युमिक वगैरे काहीच घ्यायचं नाही त्याच्यात. फक्त प्युअर उदक, पाणी. पुढं लागवड चाली पाहून घ्या. 4 मार्चची टोमॅटोची लागवड, 4 मार्च 2026. बघून घ्या. इकडं रोप आहे आपलं. रोपावर पाणी मारणं चालू आहे. फक्त ऊन उतरल्याच्या नंतर मित्रांनो लागवड करायची. नाही बा पाठीमाग आता अशा प्रकार नुसतं पाणी, अशा पद्धतीने वर उदक पंक्तीला वाढल्यासारखं. कारण मित्रांनो हे जे आपण लागवड करतो ना, याला जे कोकोपेट राहतं, कोकोपेट सुरुवातीला फक्त टोमॅटोला रोपाला लहान रोप असते लहान लेकरासारखं. याला गरज काय, फक्त सुरुवातीला जी मुळी त्याची कोकोपेट मधली माती आणि मुळी कोकोपेट मिक्स होणं गरजेचं आहे मित्रांनो. काहीच नाही याच्यात. हे पा एकदम नितळ छार पाणी. पहिलं गार बेड भिजून घेतले, मल्चिंग आथरून. आता याच्यामध्ये आपल्याला काय, पहिला बगर मल्चिंग टमाटर होता. आता उन्हाळ्यामध्ये मल्चिंग करणं गरजेची मित्रांनो. कारण कसं आहे, पाणी कमी लागतं मल्चिंगमुळं. उन्हाळ्यामध्ये पांढरी मुळी चालायला चान्सेस खूप मस्त भेटते, त्याला सावली राहते. फक्त आता याला पाण्याची ड्रिचिंग करायची मित्रांनो. आता 2 दिवसानंतर 3ऱ्या दिवशी आपल्याला काय आळवणी करायची नंतर मी व्हिडिओ बनवणार आहे. पण पहिली आळवणी फक्त मित्रांनो पाण्याची, खर्चात जायचं नाही, नुसतं पाणी. सुरुवातीला रोपाला माती आणि पाणी कोकोपेट मिक्स होणं, एकमेकाला एकरूप होणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त रोपाला सुरुवातीला काही लागत नाही मित्रांनो. व्हिडिओ काही लांब करत नाही. आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो. हे जे टोमॅटो आहे तुम्हाला प्रत्येक 8 दिवसाला आपल्या टोमॅटोचे अपडेट देत राहील. कशी निगा ठेवायची, कशाची ड्रिचिंग करायची. आणि बा मित्रांनो हे जे रोप आहे ना, आता फक्त आपल्याला लक्षात काय करायचं, पहिलं आता लागवड केली, मागं पाण्याची ड्रिचिंग निखळ. आणि याला आता हे टच आहे ना, याला असं फाडून टाकायची मल्चिंग अशी. म्हणजे याला टच नाही झालं पाहिजे. याला रॉड पडत नाही. हे उन्हानं तापल्याच्या नंतर किंवा ही जी नळी असते ठिबकची, ही बी अंतर करायची. कारण ही उन्हानं तापली ना, अशी झाडाजवळ टच असली की झाडाला काय होतं, चटका लागतो. आणि आपल्याला काय वाटतं बुरशी आली. दुकानदाराला देते बुरशी नाशी डमका हवा करून पुन्हा. पण हे नळी तपेल याला लागलेली पाहिजेत. ही मल्चिंग याला टच नाही झाली पाहिजेत. अशा पद्धतीनं असं करत चालायचं. आणि पाठीमागं पाहून घ्या तुम्ही, सगळं असंच केलं आहे मी. फक्त पहिली ड्रिचिंग पाण्याची, काहीच करायचं नाही. पुढं लागवड चालली, मागं पाण्याची आळवणी घालायची अशी मस्तपैकी. बस बाकी काही नाही करायचं मित्रांनो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.